टाळे बोलवा ना एकदा. मला बरं वाटतं येड्याला शानपणा येतो. हे चिकने चिकने लोक या ना पुढे बसायला. हे पोरांनो, एक नवीन कीर्तन आहे, आगळं वेगळं कीर्तन आहे, वास्तविक सेक्युलर मॅनर्स, समाज शिक्षण. हे उभे राहिलेल्या पोरांनो, इकडे तिकडे फिरून वेळ का घालवता? या की तुम्हाला दुसरा कोणी महाराज बोलवणार नाही म्हणे. ठिलार रे मागच बरी, ठिलार नाही, खिलार रे, खिलार.
गाईची वासर आहेत वासर. इकडे इकडे ये गाडीवाला चिकना ये लय सुंदर आहेस. आणखी 20 वर्षांनी नाही कोणी बोलवणार तुम्ही. इकडं इड इड अशी एवढा एवढा गपक्याच्या गपक्या पाहिजे माणूस कीर्तन ऐकायला. रूप पाहता लोचने सुख झाले व साजरी तू हा विठ्ठल तू हा विठ्ठल तू हा विठ्ठल तू हा माधव तू हा विठ्ठल तू हा माधव. रूप पाहता लोचने सुख झाले व साजरी तू हा विठ्ठल तू हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव
मला वाटतं तुम्ही वाजवा एवढं चांगलं झालं बरं वाटत ना. पण श्रोता हा रामकृष्ण हरीपासून रंगला पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तनाची व्याख्या अशी आहे, श्रोता आणि वक्ता पहिल्या क्षणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत दोघेही रंगून आणि आनंदी राहिले पाहिजे, त्याचं नाव आहे कीर्तन. बरोबर आहे का? चेहऱ्यावर ज्याच्यामुळे चेहऱ्यावर प्रसन्नता वाढते त्या शब्दांचं आदान प्रदान म्हणजे कीर्तन. टाळी चांगली कच्चा वाजवली का आयुष्य वाढते, देखणेपणा वाढतो, पर्सनॅलिटी गोमटी होते, चिकन आणखी चिकन होतं. हे अजून काही पोरं मागे येत रे, तो चांगला गोरा गोरा आहे. नाही हा इकडे मागे गुलाबी शर्ट वाला. हा तू गुलाबी ये ना इकडं ये. तुझ्याकडे पाहिलं मला सुचतंय रे. काही इकडे पाहिलं का डोक्यातलं जाते, काही इकडे पाहिलं का डोक्यात येते. गोडे ससा छान. तुम्हालाच कळलं पाहिजे की देवानं दिलेलं तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ता असताना सुद्धा माझ्याकडून एकही गोष्ट वाईट होणार नाही. हे संकल्प सोडण्यासाठी, शपथविधी करण्यासाठी असतं, त्याला कीर्तन असे म्हणतात. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. हृदय
इथं आहे, इथं या. उन्हाच्या आधी घेऊ वावर नांगरून. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे नामे हे दोन्ही साधी साधी राम कृष्ण नामे नामे हे दोन्ही साधी हृदय मंदिरी स्मरा हृदय मंदिरी स्मरा रे आपुली आपण करा आपुली आपण करा सोड हृदय मंदिरी स्मराकार हृदय मंदिरी स्मराकार आपण आपण वेदा सोड आपुली आपण वेदा सोड संसार
संसार बंधन थोडा वेगी तोडून टाका थोडा वेगी बंधन तोडा संसार बंधन थोडा वेगी थोडा वेगी थोडा संसार बंधन थोडा संसार बंधन थोडा वेगी थोडा संसार
ज्याचे चेहरे आनंदी नसतील त्याचे सुद्धा फुलले. कायम बिचारा असा होता. आनंद झाला तरी तसाच, काही काही दुःख झाले तरी आणखी तशी. पण अशा येड्या वाकड्या तोंडाच्या लोकांचं सुद्धा तोंड फुलावं याच्यासाठी असतं, त्याला कीर्तन असे म्हणतात. प्रसन्नता वाढावी. काहींची तोंडच अशी असत की पाहिलं का माझ्या डोक्यातलंच जात, नेमकं त्याच्याच तोंडाकडे माझं लक्ष जात. हेच मोठं वाईट गोष्ट आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्यो पजायते. प्रसन्न योगेश आणि दुसरं गणेश दाजी, योगेश दाजी. तुम्हाला सांगतो सज्जन हो, माय बापा हो, माझ्या बंधूंनो, लेकरांनो, सुख दुःख येणारच. हे तुमच्यापेक्षा माझ्या बहिणींना जास्त माहिती आहे. सुख आणि दुःख कशी पचवायची. सुख काही दुःख, सुख आणि दुःख दोन्ही आली बरोबरी. तुम्ही मी आपण जन्माला आलो तो सुखाच्याच मांडीवर आलो. आपल्यासाठी ती सुखाची होती, पण आईसाठी ती दुःखाची होती. अनंत अडचणीवर मात करून तिला जगायचं. एका घरी जन्माला यायचं आणि दुसऱ्या घरी आयुष्यभर नांदायचं. मनाजोगं नसलं तरी कोणाला नाही सांगायचं. नेहमी तोंडावर हसू ठेवायचं. ती जगामध्ये थोर पवित्र माऊली असते. सुख काही दुःख दोन्ही आली बराबरी. दुःख गेलं उडाउडी, सुख गेलं उडाउडी. दुःखा तुझी परवडी, तुझी परवडी, दुःखा तुझी परवडी, दुःख तुझी परवडी, दुःख तुझी परवडी, दुःख तुझी परवडी, दुःख तुझी परवडी. माझ्या भावांनो, आपल्याला जगण्याचे श्रम कमी जिच्यामुळे आहे. आपल्याला त्रास नाही जिच्यामुळे, वेळेवर जेवण जिच्यामुळे, वेळेवर परिस्थिती असो नाही तर नसो, माझ्या बाळाला चांगले कपडे पाहिजेत. माझं बाळ शाळेत जाते, आता प्रौढ विवेकी मॅच्युअर झालंय. ते
ते फाटक्या कपड्यानं शाळेत गेलं तर त्याची विद्यार्थी मंडळी टिंगल करतील आणि माझ्या बाळाचा अभ्यास होणार नाही. मला माझ्या बाळाला खूप शिकवायचं. उठी लवकरी त्वरा तू करी नंबर पहिला घे. ही कोणाची भाषा आहे सांगा पोरांनो? कोणाची भाषा आहे? आईची भाषा आहे. कोणाची आहे? आईची भाषा आहे. बाळा मला जे जमलं नाही ते तुझ्याकडून मला करून घ्यायचे बरं. म्हणून नवऱ्याच्या संसाराची पंढरी सजवून आपल्या घराचा मोक्ष मुक्ती स्वर्ग वैकुंठ पंढरी बनवते ना, ती ही सायराव आंधळ्यांची बहीण आहे ना चंद्रभागाबाई. तिच्यासाठी टाळे वाजवली पाहिजे खरी. अडचणीवर मात करून जगण्याची संकल्प भावना. बाळा उठी लवकरी त्वरा तू करी नंबर पहिला घेई. लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई. 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 नवरा बायकोंच्या जीवावर तुला काही वाटत नाही बाळा, पण पुढे वेळ अवघड आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे योगेश, शिक्षण वाघिणीचं दूध आहे. आम्ही दोघेही नवरा बायको संसार करून तुला जगवू शकतो, आयुष्यभर खाऊ घालू शकतो. लोकांच्या शेतावर लोकांच्या शेतावर मोलमजुरी करीन, मोलमजुरी करीन. लाडक्या माझ्या बाळा तुला एकाला पोशीन. माझ्या बाळा, पण पुढचं जीवन तुझं वाईट जाईल आम्ही नसल्यावर. म्हणून आली गरिबी माझ्या नशिबी. जगात मी बसलेली सगळे माझ्या माता एवढ्या धोरणी आणि दूरदृष्टीच्या आहे. म्हणून वैकुंठवासी मधुकर रावांचा संसार आज प्रपंच त्यांचा या थडी सारोळ्यामध्ये म्हणून आज या थडी सारोळ्यामध्ये गणेश आणि योगेशचा संसार खुललाय. त्यांना नाव आहे, गाव आहे, प्रसिद्ध आहे. त्यांचं कौतुक होतं या समाजामध्ये. वडिलांची सेवा केली, वडिलांवर जीवापाड प्रेम केलं, त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न अविरत केला. यश नाही आलं हातामध्ये. आई सांगत होती, पोरांनो बाप तुमचा पांडुरंग आहे, जगात दुसरा देव नाही. देवळातले देव, मशिदीतले देव, चर्च मधले देव, पाषाण आणि पितळेचे देव माणसाचं कल्याण करत नाही. माणसांचं कल्याण करणारा देव चालता बोलता एकच आहे, त्याचं नाव आहे आई आणि वडील. माय बापे केवळ काशी, हे माय बापे केवळ काशी. हे माय बापे केवळ काशी. 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 माय बापे केवळ काशी.
धार्मिक पुराणाचे ग्रंथ वेगळे आणि तुकोबाचा गाथा वेगळा. तुकोबाचा गाथा खरं सांगतो, पुराण खोटं असलं तरी खरं सांगतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सांगता पुराणाच्या गोष्टी. काय म्हणतात महाराज सांगा? सांगता पुराणाच्या गोष्टी. तुम्ही सांगा दादा. पुराणाच्या गोष्टी काय सगळं सांगा. सांगता सांगता पुराणाच्या गोष्टी. अरे बाबा तुला लय पुढं बसवलाय मोठा आंबा, हापूस आंबा, मोंड्याचा आंबा. भाऊ आतमध्ये डगमगल डागाळलेला नाही पाहिजे बरं का. आतमध्ये आतून बाहेरून सारखा पाहिजे माणूस. सांगता पुराणाच्या गोष्टी. काय पुराणाच्या गोष्टी? सांगता पुराणाच्या गोष्टी. तुका मनी होई कष्टी, तुका मनी पुरुष बोलत होई कष्टी. सांगता पुराणाच्या गोष्टी, तुका मनी होई कष्टी. तुका मनी कष्टी म्हणजे काय? नाराज. उगाच एका राजाला 2000 बायका होत्या, एका राणीला 1000 पोरं होती. ते थडी सारोळे तरी पुरला असतं का त्या राजाला? काही काल्पनिक. दॅट्स रॉंग. खोट्याला खोटं म्हणणारा, खऱ्याला खरं म्हणणारा जगात एकच निरपेक्ष साधू होऊन गेला, जगद्गुरु तुकाराम महाराज. माऊली काय खोटं सांगून लाखो करोडो रुपये लोक कमवतात आमच्यासारखे. खोटं. पण जात्यावर दळणारी बाई एका वाक्यात आमचं खंडन करते. काय ग बायांना? राजा गजनक म्हणाल माझ्या मागे सगळ्या जण. राजा गजनक आपल्या दादांना तुम्ही काय म्हणायचे? वडिलांना, भाऊंना श्रद्धांजली म्हणजे आज सर्वांनी रमायचंय कीर्तनात. समजावून घ्यायचंय, समजून द्यायचंय. हा राजा गजनक लय तो लाग मोलाचा. या पुढं बसलेल्या नुसत्या सुशिक्षितच आहे. माणूस मेला तरी रडते नाही, नुसते नाक शिकत नुसते नाकानेच रडते. माया नाही, दया नाही, आवाज. आता हे काही माझी काय अमेरिकेची भाषा आहे काय? म्हणा ना, नसले तर तोंड आलं म्हणजे मला बरं वाटते. राजा गजनक असं लय तो लाग मोलाचा. दशरथाचा राम लय हलक्या दिलाचा. कळलं का? हलक्या दिलाचा म्हणजे कोण्यातरी माणसानं सांगितलं की तुझी बायको काय तशी राहिली असेल काय, तर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी गाड्याने रथ जोडला. ती बाई फसवून गाडीत बसवली. लक्ष्मणाला सांगितलं इनको पता नहीं चलना चाहिए, इनको शरों के आगे जंगल में छोड़ दे. आहे की नाही? आता पुढचं जास्त नाही बोलत मी, तुम्ही ठरवा त्याच्या ठिकाणी तुम्ही असते तर काय केलं असतं. बरोबर आहे? तुमच्या बहिणीच्या ठिकाणी असं घडलं असतं तर मग तुम्ही काय म्हणलं असतं? कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू. नाही ना? मग तरी सुद्धा काय ग बायांनो, राम देखिले दुरून, राम देखिले दुरून. आली नेतर भरून, आली नेतर भरून. नवऱ्या घरचा सासर घरचा किती जरी छळ झाला तरी नवऱ्याच्या नावाचं कपाळभर कुंकुम लावून या थडी सारोळ्यामध्ये माझ्या नवऱ्याचं आणि माहेरचं, माझ्या
निमून गावाचं आणि आंधळे परिवाराचं आणि नागरी परिवाराचं नाव मोठं करील असे या सीता महादेवी आहेत ना, या रामांनो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबराय म्हणतो सत्या सत्याशी मन केले ग्वाही नाही मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता 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 मानियले नाही बहुमता. स्मरणार्थ मुलांना तुम्ही गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण मधुकर रावांच्या पहिल्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आज सगळं हा मंडप म्हणजे वाळवंट झालंय आणि हे वारकरी सगळी पंढरी झाली. आज हे पहा ना, तुका म्हणे निळा जसा विठ्ठल सावळा. महाराष्ट्रात ज्यांचं मोठं नाव आहे महाराज. हे पहा पिल्लू एक शुभम महाराज, दुसरे रवी महाराज. रवी महाराज. रवी मी चंद्र कसा दिसतो. तुम्ही मते रोहिदास मते. वा गोड आहे हो. दादा तुम्ही जरा इकडे जाता का दोघे पण? पोरींच्या त्या कडेला एक जण जा. इकडे त्या कडेला मग सरा लेकर नाचत हो गोड. ते दिसते नाही तुमच्यामुळं मला, तेवढं माझा राग येतोय लोकांना. हे बघा ना कशा गोड लेकर कशी आहेत. पण नुसत्या बाया हो कीर्तनकार होऊ नका. प्रांत व्हा, कलेक्टर व्हा, UPSC MPSCच्या परीक्षा द्या. हे महत्वाचं. नुसत्या हाबप म्हणजे हरभरे भरण्यात पटा येत नका हो. आज येते नुसतं बुवाच होते. कीर्तन केलं का 2 तासात 15,000. चांगला संसार चालू बाया हो तुमचं. नको ग असलं पापाचं. आय वॉन्ट युअर एज्युकेशन, आय वॉन्ट युअर क्वालिफिकेशन आणि आय वॉन्ट युअर गुड युनिटी. एवढ्या जणी टाळकरी कीर्तनकार गायिका झाल्या आणि जर प्रांत कलेक्टर झाल्या तर तुमचं ज्या गावात कीर्तन असेल त्या गावात तुम्ही जायच्या अगोदर हजारो लोक उभे असतील. कलेक्टरचं कीर्तन आहे म्हणते आहे की नाही? तर मग आता सध्या पाहिलं तुम्ही बाया कशा हिंडतात कीर्तन करतात आहे की नाही? बोलू नये त्यांच्यासाठी खरंच. म्हणून चारित्र्य संपन्न, गुण संपन्न आणि कुठेही समाजात एकट्या जा, दुकट्या जा, पण स्वतःच्या शीलाचं, प्रज्ञेचं, करुणेचं आणि चारित्र्याचं रक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. अशा प्रकारचे संस्कार तुमच्यामध्ये निर्माण हो. मग खऱ्या अर्थानं माझ्या महाराष्ट्राची पंढरी व्हायला वेळ लागणार नाही. जोरदार टाळी वाजली पाहिजे. सगळ्या जणी गवळणी आहेत, गवळणी आहे ना. त्यातली एखादी डॉक्टर करा माऊली. हा कोणीतरी कोण आहेत महाराज येताही टाळे वाजवा त्यांच्यासाठी. मग काय भयच नाही जा. बाईला बाईच घडवू शकते, बाईला बाबा नाही घडवू शकत. बाईमुळे बाबा बिघडू शकतो. बाईला बाई घडवू शकते. त्या आईच्या टाळीचं सत्कार करा, स्वागत करून महाराजांचं. आणि खरंच ताई तुमच्यासाठी मी कुठं भीक मागेल 2-4 कॉम्प्युटर आणून देईल तुम्हाला, लॅपटॉप. ह्या मुली इंग्रजी डिजिटल झाल्या पाहिजेत. यांना इंग्रजीत प्रवचन करता आलं पाहिजे, इंग्रजीत कीर्तन करता आलं पाहिजे. यातली एखादी पोरगी लंडन अमेरिकेला कीर्तनाला गेली पाहिजे. मग खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचा काया पालट होईल. कारण कीर्तन हे सत्य सांगायची गोष्ट आहे, खोटं सांगून पैसे कमवण्याची गोष्ट नाही. गोष्टी जावाय सासू असं बावळट आणि पांचट काही त्यांना शिकवायचंच नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी सगळं पाहिलं आणि सगळं ऐकलं
उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले महिमे उदंड वर्णिले ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर देवर देवा ऐसा भी देवर देवा कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा धन्य त्यांची तया माय प्रसवली ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल चरणी. विठ्ठल शब्दाचा अर्थच किती छान आहे बघा. वि म्हणजे विवेक. बोला वि म्हणजे विवेकाला काय बोलतात इंग्रजीमध्ये? ज्ञानाला ज्ञानाला नॉलेज. मग विवेक म्हणजे ज्ञान. पण जे ज्ञान आपल्याला वाईट मार्गाला घेऊन जात नाही त्या ज्ञानाला पुढच्या भाषेत विवेक असे म्हणतात. आपल्याकडे ज्ञान काय नाही काय, याच्या गाडीत बसला त्याला निवडून दिलं काय, पठ्ठ्या कमी हुशार आहे काय, आहे की नाही? ज्ञान नाही का? बसतोय त्याच्या गाडीत, प्रचाराला दोघं एका घरात घुसले, साहेब तुम्ही पुढे चला मी आलोच. का नंतर काय सांगतोय, बाई ताई आक्का ह्यो लय बेकार रे, आपल्याला सदाभाऊला निवडून द्यायचं, याला नाही. बसला कोणच्या गाडीत? माधूच्या. पैसे कोणाचे खाले? बोला ना, आपल्याला द्यायचं नाही घ्यायचं, बोलाय काय हरकत? सदूचे. सदूचे कोणाचे खाले? सदूचे. सदूचे. निवडून कोणला दिलं? मधुला. माधूला. परत काय म्हणतो माहिती का, मग याला म्हणतात डोक, बघा कसा हाणला गोवाळून. कमी ज्ञानी आहे का? पण ज्ञानी आहे पण विवेकी नाही ना. वा वा वा. चुकूनही मरेपर्यंत शत्रूचं सुद्धा वाईट होऊ नये त्याच्यासाठी जो सदैव अविरत प्रयत्नशील असतो त्याच्या ज्ञानाला विवेक असे म्हणतात. म्हणून जनाबाई मावडी म्हणतात, अरे ज्ञानदेवा तुला ज्ञानाचा सागर म्हणायचं सुद्धा मला लाज वाटते रे. मग जनाबाई काय म्हणते, ज्ञानाचा 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 हो कमाजा ज्ञानेश्वर हलवा पण मला प्रसन्न कर. ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर. या साहेब या, हे गाव आहे आपलं. अरे वा, बसा 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 बसा.
ज्ञानाचा सागर हा ज्ञानाचा सागर आधी ते म्हणती नाही तुमच्या आवाजाने मग काहीच कळत नाही असं थोडं भान ठेवायचं ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर बोला ज्ञानाचा सागर होता समुद्र होता ज्ञानाचा पण त्या ज्ञानानं दुसऱ्याचं वाईट केलं नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना विवेक सागर असे म्हणतात आहे की नाही पोरांनो ज्ञानच हवंय की नाही आपल्याला ताल कसा वाजवायचा इकडे कसा टाकायचा टाळ इकडे कसा टाकायचा 7 कुठून मोजायचे 1 कुठून मोजायचे 2 कुठून मोजायचे 3 कोणत्या बाजूला येतं 3 कोणत्या बाजूला येतं इकडच्या बाजूला येतं ना हा 3 4 5 कुठं येतं इथे येतं 6 कुठं येतं 7 कुठं येतं हे कशाने कळतंय ज्ञानानं त्या ज्ञानाला विवेक म्हणतात आणि कीर्तनाला गेल्यावर नवी चप्पल चोरून कशी न्यायची त्याला काय म्हणतात म्हणून हा महाराष्ट्र भाग्यवान आहे मरावं तर लागणार ते सगळ्यांनाच मरावं लागणार आहे मागे पुढे मरतोय सगळे देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल 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 भल्याचं जाईल बुऱ्याचं जाईल चांगल्याचं जाईल वाईटाचं जाईल फसवणाराचं जाईल फसणाराचा जाईल त्याच्या गाडीत बसणाराचा जाईल आणि त्याच्यावर त्याचा हे जाईल चोराचा जाईल भल्याचा जाईल बुऱ्याचा जाईल देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल हे तुकोबारायांचं सत्य सांगतात डॉक्टर जसं सत्य सांगतो का नाही तसं अख्ख्या जगाला सत्य सांगणारा एक वर्ग आहे त्या वर्गाचं नाव आहे वारकरी संत वारकरी संत खरं सांगतात बाकीचे संत काय म्हणतात मठावर या 5 गुरुवार या 5 गुरुवार नारळ फोडा आहे ना 5 गुरुवार या महाराजांना दक्षिणा द्या महाराजांचं देऊळ बांधायचं राहिले 10 लाखाचा स्लॅब टाकायचा राहिलाय तेवढा नागरे मंडळी तेवढा स्लॅब टाकून द्या हे दिसायला संत आहेत पण जंत आहेत जंत पोटातले हे जत आहेत जत हो कारण संत म्हणतात देव देवळात नाही का नाही देवळात तो त्याला देऊळ कमी पडतो हो विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावणाई उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला खूप मोठा आहे हो तो न रूप मस्ते
ततो लभ्यते नान्तो न चादी न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं विरूढमूल मसंगशस्त्रेण दृढेन चित्वा. बघा नागरी पाटील आपले असं अभ्यास करणारे श्रोता असला ना मग एक वेगळीच मजा येते. एक होता जाव एक होती सासू सासू जावायला रात आंधळ लागलं आणि तो सासूच्या घरातच पडला. सासूने लाटण्यानं हाणला. याला कीर्तन नाही म्हणत महाराज. हे सोंग अर्वाच्य न बोलणे, घाणेरड न बोलणे आणि घाणेरड ऐकण्यासाठी न जमणे त्याला श्रोता असे म्हणतात. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम्यार्हसि. अर्जुना, तुला जगण्यासाठी आणि मरण्यासाठी, जगण्यापेक्षा मरण्यासाठी, बर का ऐका, जगण्यापेक्षा मरण्यासाठी. जगणं तर कोणाचंही होतं. एखादं मूर्ख जरी आलं पैशावाला तर त्याला लोक राम राम करतात की नाही. साहेब राम राम, या 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 चहा प्या, राम राम राम. तो साहेब पुढे गेलो का नाले, एक नंबर नाले क्या. आपल्याला मागे आणि पुढे सुद्धा कोणी वाईट म्हणू नये असा आचार करायचा असेल तर काय करावं लागते. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, हे दोन्ही साजी, हे दोन्ही साजी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, हे दोन्ही साजी, हे दोन्ही साजी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, हे दोन्ही साजी, हे दोन्ही साजी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, हे दोन्ही साजी, हे दोन्ही साजी. मला वाटतं ध्यानच नाही राहील तुम्हाला. कधीच टाळ्या न वाजणारे पुढे बोलावल्यात ना. यांच्यासाठी कोणी वाजवले नाही अजून. त्यांनी टाळी एक प्रेरणा आहे, टाळी एक उर्मी आहे, टाळी एक स्फुरण आहे. आणि टाळीने मेंदूची शक्ती वाढते. टाळीने हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. एखादं ब्लॉकेज फॉकेज असेल तर टाळीने कचकन निघून जाते. अगो बाया कीर्तनला जायला निघाले तेव्हा दम लागत होता बाया. आता इकडून चालले तर सरळ मोकळीच्या मोकळी, दमय नाही फमय नाही. टाळीमुळं प्रचार होत. उगच नाही का संत म्हणतात टाळे वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. म्हणजे कोणती पंढरी? हे 15,000 लोक, 15 लाख लोक नाही का पायी जातात का? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ही पंढरी नव्हे. पंढरी म्हणजे आपले शरीर. आपलं शरीर पंढरी आहे. काय ही पंढरी? आपल्या जवळ निर्माण झालेलं वैश्विक प्रेम. काय बोलतोय मी? कोणतं प्रेम? द वर्ल्ड लव्ह. वैश्विक प्रेम
ज्याच्या हृदयात निर्माण होतोय आणि वडिलांच्या बरोबर चुलता सुद्धा माझ्या वडिलांना एवढा पवित्र आहे. माझ्या आईसारखी माझी चुलती सुद्धा मला खूप प्रेमाची वाटते. माझी भाऊजाई आणि माझ्या शेजारी चुलत भावाची माझी चुलत भाऊजाई सुद्धा मला माझ्या आई बहिणी सारखे वाटते. याला वैश्विक प्रेम असे म्हणतात. वैश्विक प्रेम म्हणजेच काय? ऑल वर्ल्ड इज माय हाऊस. हे विश्व माझं बोला घर आहे. आणि या विश्वाच्या कुटुंबात राहणारे मग नागरे असो, कुठे असो, साबळे असो, वाबळे असो, नांगरे असो, भांगरे असो, जात आणि धर्म नष्ट होऊन या विश्वा एवढ्या मंदिरामध्ये आम्ही जे राहतोय हे आम्ही सगळे विठ्ठलाचे अंश आहोत. अशी भावना निर्माण झाल्यावर तुमच्या मनाला जो आनंद होतो त्या आनंदाला संत राम असे म्हणतात. म्हणे तर रामाचा आणि आनंदाचा काय संबंध आला? तुम्ही एकदा राम म्हणा बरं सगळे. राम 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 म्हणा बरं. राम 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 नाही तुम्ही म्हणा, नॉन स्टॉप म्हणा बरं. नाही तुम्ही राम हा अर्धवट राम म्हणता. राम म्हणा बरं. राम 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 आराम आराम. काय होतो शब्द? आराम. बरोबर आहे. कधी आराम वाटतो मनाला? माझं मन आता मला कोणी शत्रूच राहिला नाही. बरोबर आहे. मला कोणी शत्रू नाही, मला कोणी वैरी नाही. आनंद रे विठोबा झाला माझे मणी, झाला माझे मणी. का? देखिली लोचनी विटे सहित पाऊले. मग मला माझा भाऊ विठ्ठल वाटतो, माझा राग करणारा आहे तो विठ्ठल वाटतो, माझे शत्रू मला विठ्ठल वाटतात. तो दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये उरतो ना, तो माळकरी नसला तरी वारकरी असतो. पण भलं मोठं दंभाचं गाठोडं घेऊन पंढरपूरला जाणारे, 5 किलो तंबाखू खाणारे आणि पंढरपूरला गेल्यावर असे बसत्यात गुडघ्यावर. रामभाऊ झालं काय रे दर्शन? अजून नाही झालं का? तुझं खपले तर नाही वयाल. म्हणलं मावळ नाही वळेल. याने 3 किलो खाली, याने 3 खाली आणि पंढरपूर ठोकून घाण केलं. त्या पंढरपूरचे लोक म्हणत असतील का शुक्रिया काँग्रेसला शहर प्लीज पुढच्या वर्षी लवकर या, आमच्या गावात हागून मुतून थुकून जा. ज्या दिवशी मी दुसऱ्याचं गाव, दुसऱ्याच्या नद्या, दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचं मन घाणेरडं आणि दुःखी करणार नाही, त्यासाठी जो परमार्थाच्या संत साहित्याच्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या मनाला साक्षर बनविल की चंद्रभागा ही आपल्या सगळ्यांची आई आहे. त्या चंद्रभागेमध्ये मी गेल्यावर थुंकणार नाही, चिरगुट चारगुट टाकणार नाही, सुकले फुकलेले हार बोला चंद्रभागेच्या पाण्यात, मोठ्याने बोला ना, चंद्रभागेच्या पाण्यात टाकणार नाही. त्याच्यासाठी जो आपल्या काम, क्रोध, मद, मत्सर, तंब, अहंकार यांच्यावर वार करतो आणि त्यांना अर्धमेल करतो ना, तेव्हा त्याच्या घरातच पंढरपूर निर्माण होत. एक एवढा सुंदर अभंग सांगतो तुम्हाला. प्रेम येई हाता, प्रेम येई हाता जरी, प्रेम येई हाता जरी, प्रेम येई हाता जरी, प्रेम येई हाता जरी. खाली म्हणू सगळे म्हणा. प्रेम येई हाता जरी, प्रेम येई हाता जरी,
हाता जरी प्रेम येई हाता जरी जेथे नांदोती पंढरी जेथे नांदोती पंढरी वाह एक नंबर आय लाईक पुढचं म्हणू का आय लव्ह यू हे किती गोड गोड चेहरे आहेत नाही का हे आणखी 25 वर्षांनी तुम्ही असे असाल का तुम्हाला वाबळे महाराज तिकडं असेल वर तुम्ही कुठं असाल माहिती का माग बसलेले असाल मग म्हणलं कोणी ए चिकण्या परवा इकडे ये चिकना पण मी आता चिकण्या नाही मग काय झालं तुझं खोबऱ्याची वाटी झाले आयशे मुकट आणि गळ तसे नाक श्लेमपुरी बाईल म्हणे खर मरत तरी बर नाशियेले घर थुंकोनिया म्हणून अंतःकरणामध्ये आजच तरुणांनो प्रेमाचा सागर भरवा एक दिवस मरावंच लागणार आहे ज्ञानोबराय म्हणतात या काळा नळाची कुंडी घातली लोनियाची उंडी माशी पंख पाखडी तव हे सरे बाबांनो अल्प आयुष्य मानव देह शत घडिये रात्र खाय मध्ये बाल बलिरा रोमसय अल्प आयुषी मानव देह चांगला आहे देख नाही तुमच्या वयाची गाढव आहेत त्यांना घेते का कोणी इकडं हे जरा जागा ठेवा गाढव आली येतील का गाढव इथं येऊन बसतील का माणसंच आली माणसंच येतात बरोबर आहे गाढवाला आग्रह केला तरी येईल का ते कुठं चालला त्यांनी चाललं मातीत काय गाढव लोळीत म्हणून इथे फक्त माणसं येतात हे माणसांसाठी आहे जनावरांसाठी का नाही तर जनावरांना ती बुद्धी नाही आहे का बुद्धी जनावरांना पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती कोणी एक उपजता मरती रे अंध बैर होती पांगुळ मुकी आता या आमच्याकडे खूप वाघ सुटले बिबट्या इकडे आहे हो एका गावात 5 माणसं खाली हो त्या वाघाने ते कळते का वाबळे महाराज रे सापडते म्हणून का वाबळे महाराज तुमची समाजाला गरज आहे मी तुम्हाला नाही खात असं म्हणलं का होते आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे काय ज्ञान नाही कोठे माझी कोठे ही कोठे हे ज्ञान फक्त या देहात आहे तुझ्या लई जोर करावा लागतो मला बरं का कारण सांगू काय त्याचं कधी नाही वगन डोळं वाचून बघ म्हणजे मला वाटतं तू पहिल्यांदाच एवढ्या अग्रेसर भागावर असशील खरंय ना पण आला टाळे वाजवा त्याच्यासाठी आला ना तो मग तुला कळलं ना कीर्तन छान असतं कीर्तन हे जगण्याची फिलॉसॉफी आहे कीर्तन हे वैश्विक तत्वज्ञान आहे शेजाऱ्यांचं घर मानायचंय आपल्या गावा एवढं शेजाऱ्याचं गाव मानायचंय आपल्या राष्ट्रा एवढं बोला शेजाऱ्यांचं राष्ट्र मानायचंय आणि आपल्या देशाप्रमाणे जगातले सगळे देश मानायचे आणि आपल्या पवित्र हिंदू धर्मा एवढा जगाचे धर्म सुद्धा तेवढेच प्रेमानं मानायचे वैर करायचं नाही वेशानं जरी वेगळे असले भाषेने जरी वेगळे असले
तरी धर्म अलग अलग आहेत. म्हणूनच देशामध्ये विविधता आहे आणि विविध रंगाच्या ठिकाणाला जास्त शोभा येते. म्हणून भारताला इतर देशापेक्षा जगामध्ये जास्त शोभा आहे. कारण का इथे सर्व धर्म जाती गुण्या गोविंदानं नांदतात. याचं कारण काय माहिती आहे का? संतांनी आम्हाला शिकवलं, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हे दोन्ही साजिरी, हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हे दोन्ही साजिरी, हे दोन्ही साजिरी, जागी मला दाबून ठेवू द्या. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगामध्ये अख्ख्या जगाला उपदेश करतात, नुसता थडी सारोळ्याच्या लोकांना नाही. काल मी रात्री जत सांगलीला होतो, तिथून मी आलोय. तिथल्याही लोकांसाठी हेच आहे, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. साजरा शब्द किती गोड आहे नाही का? आम्ही पण पहिले साजारी होतो, आता आजारी झालो. आता तुम्ही साजरी आहात. बोलून घेतलं का नाही? जवळ बबड्या ये, छबड्या ये, बबड्या चांगलं छान छान. कोणी पप्या गेला असं तोंड आहे तुमचं. पुढं राहणार नाही. दॅट विच कॅनॉट बी क्युअर मस्ट बी इंज्युअर. आगे ऐसा नहीं रहेगा, कैसा भी हो जाएगा. खोबऱ्याची वाटी दंताजीरा ओस पडतील. एक एक जण पाहुणा रिटायर होईल. देवाला मोकळा होईल. देवाला कळतो ना तोंडाचा देवारा. काय दातामुळे शोभायचं, हसल्यावर किती गोड वाटायचं बाई. दाजीबा तुमचं फार बाई तोंडाचं तोंडाळ झालं म्हणजे तुझ्या बाई होणारच. कानाचं ऐकणं कमी पडल, डोळ्याचं पाहणं कमी पडल, तोंडाचं बोलणं येडं वाकडं येईल. राम म्हणायच्या ऐवजी राम होईल, कृष्ण म्हणायच्या ऐवजी कृष्ण होईल. होईल की नाही? आणि असं तारुण्य एवढं देखणं साजरं आताच आहे. पण तारुण्याचं साजरेपण संपल्यानंतर सुद्धा सद्गुणांचे संग्रह हृदयाच्या मंदिरामध्ये जर ठेवले साहेबराव सरपंच साहेब, तर शरीराचं साजरेपण गेलं तरी सुद्धा लोक तुमचं कौतुक आणि तुमचं आकर्षण जगाला वाटेल. अशा प्रकारचा प्रयत्न म्हणजे परमार्थ. कळतंय ना? पण तुम्हाला तुमच्या तारुण्याची टिंगल नाही करत, कौतुक पण करतोय, पण तुकोबारा सल्ला पण देतात. असं राहणार नाही. पहिले आले बालपण, 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 पहिले आले बालपण. पहिले आले बालपण, पहिले आले बालपण, पहिले आले बालपण, पहिले आले बालपण, पहिले बालपण. कसं पाळण्यात खेळ, कसं पाळण्यात खेळ, आहे की नाही?
आईच्या मांडीवरील वळ माझा सोन्या काय बाई सोन्याचा तुकडा माझा सोन्या रंग पाहिला रंग डांबराचा सक्का मावस भाव तरी आई काय म्हणती माझा सोन्या बाई माझा काळजाचा तुकडा बाई माझा हळदीचा गाभा डांबराचा मावस भाव तरी पण त्याचं काय झालं त्याला काही कळतं कपडे जरी घेतले मुलाला कळतात का तुमच्या आवडीने घेता तुमच्या आवडीने माझं पिल्लू छान दिसते माझं पिल्लू छान दिसते त्या पिलाला काय ते थोड्या वेळात अभिषेक केला त्याच्यातच ते काय कळतच नाही ना काही किती पाळण्यात मारशील उड्या किती पाळण्यात मारशील उड्या किती पाळण्यात मारशील उड्या किती पाळण्यात मारशील उड्या रे किती पाळण्यात मारशील उड्या बोला किती पाळण्यात मारशील उड्या किती पाण्यात मारशील उड्या किती पाळण्यात मारशील उड्या काही कळतंय का तुला काही समजतंय का 500 रुपयाची चटणी आणली बुटून भिजवून टाकली कळतच नाही ना काही किती पाळण्यात मारशील उड्या किती पाळण्यात मारशील उड्या किती पाळण्यात मारशील उड्या मारशील उड्या उड्या किती उड्या उड्या किती पाळण्यात मारशील उड्या 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 एक वेगळा ढंग काढला गौतमी पाटीलचा तिने थोडंच निर्माण केलंय हे पहिलंच लोकसंगीताचा जन्मदाता वारकरी संप्रदायच आहे पहिला मग सगळ्यांनी घेतलंय आता नंतर किती पाळण्यात मारशील उड्या रे मग आलो पोरपण तुमच्याकडे शब्द आहे का ए बाया तुम्ही कधी कधी म्हणतात रागावले ए पोंगाड्यानो म्हणतात ना पोंगाड पौंगड वय पौंगड वय म्हणजे काय म्हणजे काय बोलतो आपण केल्यामुळं वाईट होईल का चांगलं होईल हे ज्याला कळत नाही त्याला काय म्हणायचं पौंगड वय आपल्या ते बाळ आहे का ते हा ते बघा ते वय ते बघाय का परिणामाची आणि दुष्परिणामाची जाणीव न होणार वय किती गली गली मारशील उड्या रे एकदा पंढरी जाई रे गड्या एकदा पंढरी जाई रे पंढरी जाई रे गड्या आपण मगाशी पंढरीचा अर्थ पाहिला का काय सांगितलंय पंढरी म्हणजे प्रेम कोणतं प्रेम आपल्या नातेवाईकावर जे प्रेम करतो ते अवघ्या जगावर प्रेम करण्याची भाषा जे ना धर्मजातीच्या खुळ्या कल्पना सोडून म्हणी दरा सत्य भावना भगवान बाबा सांगे सडे तोड सडे तोड सडे तोड भगवान बाबा म्हणे देशाशी नाते आता जोड रे देशाशी नाते आता जोड रे देशाशी नाते आता भगवान बाबा की आपण वंजारी
म्हणून मी भगवान बाबाचा उल्लेख करत नाही. भगवान महाराज एक वंजाऱ्याचं बाळ ग सईबाई ग बाई, एक वंजाऱ्याचं बाळ बाळ ग बाळ, वंजाऱ्याचं बाळ, बाळ ग बाळ, पुण्या गडावर याने वाजविला टाळ ग सईबाई ग बाई, याने वाजविला टाळ, टाळ ग टाळ, टाळ वाजविला टाळ, टाळ ग टाळ, टाळ. पण एकट्यानं नाही वाजवलं. महारांना, मांगांना, चांभारांना, मराठ्यांना, देशमुखांना, पाटलांना, मुसलमानांना सुद्धा बरोबर बाबांची केस ज्याने जिंकून दिली का ते मुसलमान जज्ज होते. एवढी मुसलमान जज्ज भगवान बाबावर नितांत श्रद्धा का करत होते? भगवान बाबा अवघ्या जगाला पंढरी मानत होते. भगवान महाराज लई सत्याचा सांगती ग सईबाई ग बाई, लई सत्याचा सांगती 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 सांगती, सत्याचा सांगती 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 सांगती. बांधिले आश्रम शाळा ग सईबाई ग बाई. सावरगाव मध्ये शाळे शेजारी आजच्या भाषेत काय म्हणतात त्याला हॉस्टेल, आश्रमशाळा बांधणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांची हैदराबादला भेट झाली होती. आणि बाबांच्या डोळ्यात अश्रू होते की ऊस तोडणारा, ऊस तोडी कामगार ऊस तोडायला जातो, पण त्यांची लेकरं तो घेऊन जातो उन्हातानामध्ये, मुलांना शाळा मिळत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, बाबा आमची 100 भाषणं आणि भगवान बाबा तुमचं एक कीर्तन सारखं आहे. म्हणून कीर्तनातून कधीच पैसे नाही घेतले, पण त्या दिवसापासून धान्य, ज्वारी, पैसे गोळा करून सावरगावच्या शाळे शेजारी सगळ्या ऊस तोडणाऱ्या सर्व धर्म जातीच्या पंथ संप्रदायाच्या लोकांच्या मुला मुलींसाठी राहण्याची आणि खाण्याची आश्रमशाळा बांधणारा गाडगे महाराजांनंतरचा एक उत्तुंग विचाराचा संत म्हणजे भगवान बाबा आहे. म्हणून भगवान बाबा वय झालं तरी साजरे होते, की गेले तरी साजरे आहेत. त्याचं कारण काय? त्यांनी तरुणपणात निश्चय केला होता. काय निश्चय केला होता? राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी. भगवान बाबा उभे होते. एक मुसलमानाची बाई 2 पोरं कडेवर घेऊन रडत होती. त्या मुसलमानाच्या बाईचे डोळे पुसणारे, अश्रू पुसणारे भगवान बाबा म्हणाले, बेटा का रडतेस ग? फातिमा का रडतेस? बाबा ऊस तोड़ने को जाने वाली है मी, लेकिन मेरे बच्चों को संभालने के लिए कोई नहीं, मैं क्या करूं? ती रडत होती. बाबा गालात हसून काय म्हणाले, अगं हे बघ, या शाळे शेजारी मी बांधलंय ना, ही आश्रम शाळा आहे, ही काही वंजाऱ्यांसाठी मराठ्यांसाठी नाही. मग जो जो ईश्वराने, अल्लाने, विठ्ठलाने, परमेश्वराने, निसर्गाने जो जो बालक निर्माण केलाय, जो प्राणी निर्माण केलाय, मनुष्य प्राणी, त्याच्या सुखासाठी ती आश्रमशाळा बांधली. ती मुसलमानाची बाई म्हटली, बाबा राहतील खरं पण खातील काय? ते म्हटले, मी भीक मागून ज्वारी आणतो, त्याचं पीठ बनवतो, आश्रमशाळेत राहणाऱ्या सगळ्या धर्मजातीच्या पोरांना स्वतः भाकरी आणि भाजी करून घालणारा जगातला उंच विचारा साधू म्हणजे माझे भगवान बाबा होते. हे थोर संत होते, हे थोर संत होते, भगवान बाबा माझे, भगवान बाबा माझे, भगवान बाबा
सोडलेला सर्व संघ परित्यागी एक तरुण म्हणजे भगवान बाबा. आयुष्यात किती आरोप प्रत्यारोप झाले पण मोठं मन असलेले भगवान बाबा कधी धरले नाही. आणि सांगू तुम्हाला उच्च विद्या विकसित होते. रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे आणि पंकज स्वामींच्या बरोबर त्यांचं आयुष्य गेलं होतं. असे भगवान बाबा विद्या बहु असोनी करितात कीर्तनाला. विद्या बहु असोनी भरली रसाळवा भगवान बाबा माझे. भरली रसाळवानी भगवान बाबा माझे. भरली रसाळवानी भगवान बाबा माझे. हरी रसाळवानी भगवान बाबा माझे. गरिबांच्यासाठी बाबा झाले पाठी. बाबा झाले पाठी. गडोली आश्रम शाळा. गडोली आश्रम शाळा त्यांचे झाले जीवनी भगवान बाबा. जय हो भगवान बाबा की. तेव्हा किती वेळ बसलो आपण. ऊन लागते. उन्हाच्या चटक्यात आपण श्रद्धेने बसलात. माझे भगवान बाबा थोर संत होते. गाडगे बाबांच्या नंतर समाजाची काळजी करणारे, हिंदू आणि मुसलमानात भेद न पाहणारे आणि जातीय वाद न लावता सर्व जातींना सुखानं नांदायला शिकवणारं वर्म. हृदय भरून प्रेमरूपी पंढरी ज्याच्या हृदयात होती. ही भगवान बाबांना पाहिल्यावर लोकांना आराम वाटत होता. बोला काय वाटत होता? आराम. मग आराम शब्द म्हणजे कशातून तयार झाला? राम शब्दातून, नाही का? म्हणून बाबा तुम्हा वाचुनी जीव व्याकुळ होतो. बाबा तुम्हा वाचुनी जीव व्याकुळ होतो. नाही जीवाशी आराम कसा मला सोडून गेला. कसा मला सोडून गेला. कसा मला सोडून गेला. कसा मला सोडून गेला. म्हणून आजही मराठवाड्याकडे जा, बीड जिल्ह्याकडे, मराठ्यांच्या घरात बाबांचा फोटो, वंजाऱ्यांच्या घरात बाबांचा फोटो, सुतारांच्या घरात बाबांचा फोटो, मुसलमानांच्या घरात सुद्धा बाबांचा फोटो आहे. कारण ऊस तोडी जाती न ठेवता त्यांनी कामगार मंडळींची एक जात तयार केली होती. ती ऊस तोडे म्हणून. कोयते, कोयते काय म्हणायचे त्याला? कोयत्यांसाठी शाळेच्या शेजारी आश्रमशाळा बांधणारा संत हाच खरा राम आणि कृष्ण आहे. आणि आपल्याला सुद्धा असा दर्जा मिळावा वाटत असेल तर ज्ञानोबराय म्हणतात त्या राम झाल्यावर कृष्ण होत नाही किंवा कृष्ण झाल्याशिवाय राम होता येत नाही. मला सांगा, भगवान बाबांनी शाळा बांधली, मग त्यांचं लोकांना काय वाटलं? आकर्षण वाटलं की नाही? दादा, आकर्षण वाटलं ना? बरोबर आहे. आपल्या गावात एखादं बेवडा असेल त्याचं आकर्षण वाटतं का? मला चेअरमन व्हायचंय, मला चेअरमन व्हायचंय, गणपती मी बुडवणार, यावर्षी आमच्या टपसाची बाजी आहे, आमच्या टपसाची बाजी आहे. आणि तिथं गणपती बुडून लोक निघून गेले, ते तिथंच होतं आमच्या टपसाची बाजी आहे. तिथंच बेशुद्ध पडलं. असं वाड्याला 4-5 दिवस आलंच नाही घरी. आई म्हणली, बाई माझा सोन्या अजून यायला नाही. ती म्हणली, अगं तो सोन्या गोखाडीत पडलाय, हागलाय, मुतलाय चड्डीत, 3 दिवस झाले, वाळून गेला, कडाक झालाय. पाय त्याचं आकर्षण वाटतं का? का घृणा येते? म्हणून व्यसनमुक्त राहणाराचं आकर्षण वाटतं.
मी दारू गांजा आपू तंबाखू इत्यादी पदार्थांचं सेवन करणार नाही तर राम व्हाल. बरोबर. तुमच्यामुळे लोकांना आराम वाटेल ना, भीती नाही ना वाटायची. हा बेवडा नाही, तंबाखू चोळ्या नाही, नाही का, बेवडा नाही, लोकांच्या लेकी बाळींना फसवणारा नाही. लोकांच्या लेकी बाळींना मी स्वतःच्या सख्या बहिणीचा आणि विश्व एवढ्या पांडुरंगाचा दर्जा देईल, तो राम होतो. किती झाली पद? 2 झाली. तिसरा ऐका, दुसऱ्याच्या धनाला अभिलाषा करणार नाही, दुसऱ्याचं धन चोरणार नाही, असं आयुष्यभर वागला तर तो तरुणपणातही राम आणि प्रौढपणातही राम आणि म्हातारपणातही राम होतो. बरोबर आहे. याने लोकाच्या लेकी बहिणी एवढा देखणा सुंदर होता, लोखंडी दंडाचा होता, पोलादी टाचेचा होता, निळ्या छातीचा होता, लाल बुंद ओठांचा होता, पांढऱ्या शोभत हातांचा होता, पण तरी एवढा देखणी पर्सनॅलिटी असताना सुद्धा लोकाच्या लेखी बाळीला यांनी बहिणीप्रमाणे वागवलं तर तो राम होतो. कळलं? राम. जोरात टाळे वाजव जरा, जोरात. मुक्या पशु पक्ष्यांना, गरीब दुबळ्या पशु पक्ष्यांना याने अभयदान दिलं. याने कधी मुक्या पशुचं मांस खाल्लं नाही. याने कधी आपल्या तोंडानं पशुची हाडकं चघळून आपलं तोंडावळा खलबत्ता केला नाही. त्याला राम असे म्हणतात. आता काय राहिले सांगू? एक गोष्ट राहिली की मी कामातूर होऊन, ते झालं नाही का, क्रोधातूर होऊन ते झालं. मी कधीही लोकांकडून व्याज घेणार नाही. काय करणार नाही? व्याज घेणार नाही. लोकांची अडचण सोडविल पण मी व्याज घेणार नाही. आता सगळ्यांनीच म्हणा नाही, जे घेत असतील त्यांनी काय बोंबलायचं. आता एवढ्या गोष्टी केल्यावर, तुम्हाला पाहिल्यावर या माझ्या लेकी बाळी सुद्धा सुखानं आणि आरामानं जगतील. तुमची भीती वाटणार नाही तरुणांनो. मग तुम्ही राम व्हाल. आणि मग राम झाले ना, मग तुम्ही अट्रॅक्टिव्ह व्हाल. अट्रॅक्टिव्ह. बरोबर आहे. अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय? तुमचं लोकांना आकर्षण वाटेल. मग आता आकर्षण शब्द घाई घाई म्हणा बरं. आकर्षण 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 आकर्षण. काय झाला? कृष्ण. कृष्ण. आणि कृष्ण शब्द सावकाश म्हणा बरं. कर्षण आकर्षण 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 आकर्षण. आता हे बघा, याची म्हणा मागचं, तुझ्या मागचं किती गोडे बघा. जाताना एक कॉपी घेणार त्याची मी. किती गोडे बघा ना. पर्सनॅलिटी, सौंदर्य, तारुण्य, तेज, क्षमा, धृती, शौचम, आद्रोह, न अतिमानिता, अहंकार नाही, सौंदर्य नाही का, काय हे बघा, हे मुलगा चिकणं चंद्रभागाबाईचं कसं गोड आहे. असे तरुण गावात निर्माण होण्यासाठी त्यांनी सदैव परमार्थ करावा. म्हणजे आपल्या इंद्रियांना काबूत ठेवण्यासाठी संत साहित्याचा सदैव अभ्यास करावा. म्हणजे तुम्ही राम व्हाल. आणि राम झाला की कृष्ण व्हाल. आणि हे तुमचं जे आयुष्य आहे, भगवान बाबांसारख्यांचं, वामन भाऊंसारख्यांचं, गाडगे बाबांचं, तुकडोजी महाराजांचं, शेख मोहम्मद आविंद, त्याचे हृदयी गोविंद, कबीर मोमीन, लतिफा मुसलमान. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये धर्माला महत्त्व नाही, जातीला महत्त्व नाही, तर कर्माला महत्त्व आहे. मनुष्य जन्माने मोठा नसून तो सत्कर्माने मोठा होऊ शकतो. आणि सत्कर्माने एकदा मोठा झाला की तो राम आणि कृष्ण होतो. त्याचं आकर्षण जगाला वाटतं. आणि त्याच्या मरणानंतर सुद्धा भाऊंची तुम्हाला आठवण येते की भाऊ तुम्ही अजून जगायला पाहिजे होते. बाप माझा पांडुरंग, त्याच्या चरणी होईल दंग. तुम्ही गेलात एक चंदनी सहान, व आयुष्य झिजली. माझ्या मधुकर भाऊंची व माझ्या प्राणज्योत का विझली. गेले दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. गेला सावळा विठ्ठल, झाली उदास पंढरी, झाली उदास पंढरी. या पुन्हा परदोनी. मुलांना शिकवण्यासाठी ज्यांनी अट्टहास केला, आपल्या मुलांना ज्याने समाजात उच्च स्थान दिलं आणि सुशिक्षित बनवलं आणि लोकांमध्ये प्रिय बनवलं, असे मधुकर भाऊ गेले. तरी तुम्हाला सांगू, मधुकर भाऊ म्हणजे सूर्य होता. सूर्य होता मध्यानीचा, तरी होता तापहीन. गेला मावळून तरी
आहे प्रकाश अजून. अशा थोर बापाला मनापासून श्रद्धांजली देतो. किती वर्ष झाले तरी वडील हवे असे वाटतात. वडील गेल्यावर पोरकेपणा येतो. बाबा कुणाला म्हणावं, भाऊ कुणाला म्हणावं, मनातलं दुःख कोणाला सांगावं आता. कारण तुकोबाराय म्हणतात, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तीर्थी जाऊन केले काय, नाही आठविले बाप माय. बाप माझा पांडुरंग, त्याच्या चरणी होईल दंग. म्हणून बाबा तुम्ही गेलात, भाऊ तुम्ही गेलात. मला सांगू बाप काय असतो. मी माझा बाप गेल्यानंतर माझं लहानपण मला आठवलं आणि मी माझ्या कविता संग्रहातली पहिली कविता लिहिली. सगळ्यांनी ऐका. बाप मला कस तरी होत या, बाप लोकाचा बघताना. ऊन लागतं रे पोरांना. जसे जसे दिवस जातील तसे तसे बापाची आठवण. कोणाला सुख सांगू, कोणाला दुःख सांगू. बापा एवढी प्रेमाची पंढरी कोण आहे जगामध्ये. मला कस तरी होत या, बाप लोकाचा बघताना. माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. दोनच ओळी म्हटलं तर महिलांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण बापाची किंमत बाईला जास्त असते. नांदायला जेव्हा जाते ना, तेव्हा लेकीला नांदायला पाठवणारा फक्त एकच कुटुंब असते, बाप. तो ढसा ढसा रडत असतो. लेक नांदायला जाती, बाप पाहतो खिडकीतून, लाडकी मैना माझी हरण चालली कळपातून. हरण चालली कळपातून. लेक नांदायला जाती, बाप पाही माडीतून, लाडकी हरणी माझी मैना चालली झाडीतून. मैना चालली झाडीतून. लेकीचं जाणं जास्तीत जास्त दुःख बापाला देतं. आईला मुलगा आवडतो पण बापाला मुलगी आवडते. कायम जी जाणार असते, तिच्या लग्नासाठी खूप थाटमाट करील मी असं बापाला वाटतं. तुम्हाला सांगतो, नवरीचा बाप हुंडा देताना नाही भ्याला. लाडकी मैना माझी हरण जाताना कोमेजला. हरण जाताना कोमेजला. म्हणून बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं. माझ्या बापाच्या ठोतराला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जुंदरी जायाचा. उधार पाधार कापड पोराला आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा. लेकींच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला. पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखलं खुपलं, पाणी डोळ्यात आणायचा. घालून पाटपुळी बाप दाक्तर लावायचा. बाप मनात झुरायचा. लग्न लेकींच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी. शेत मळ्याला विकीन, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला. वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला. मला कस तरी होत या, बाप लोकांचा बघताना. माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना.
गोष्ट बापाची सांगताना म्हणून मंडळी चालत्या बोलत्या संसारातल्या मंदिरातल्या विटेवरचा विठ्ठल मधुकर भाऊंच्या रूपानं गेला. आता परत भाऊ तुम्ही कधी येणार नाही. तुमच्या राहिल्या स्वप्नांना पुत्र लावतील जीव. रहा निवांत भगवान बाबांच्या चरणी. श्रद्धांजलीचा हा भाव, श्रद्धांजलीचा हा भाव. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे भाऊ माझे विठ्ठल चरणी देवराया. विठ्ठल चरणी देवराया. माझ्या लेकींनो आपल्या बापाला खूप जीव लावा. लेकरांनो आपल्या बापाची प्रतिष्ठा जाणार नाही असं तरुणांनो तुम्ही वागा. मुलींनो तुम्ही वागा. आपल्या बापाला देवघरापासून तर मंदिरापर्यंत नाकाचा शेंडा वर करून चालता आलं पाहिजे असा सन्मान आपल्या बापाला तरुणांनो तुम्ही ठेवा. लग्न म्हणजे मोलाची नसतात. आम्ही लव्ह मॅरेज केले. अरे तुम्ही काही करा पण बापाला सांगा. बापाला विश्वासात घ्या. बाप तुम्हाला नाही म्हणणार नाही. पण बापाचं आणि आईचं मन मोडून कोणत्याही गोष्टी आम्ही करणार नाही असा संकल्प या श्रद्धांजलीच्या निमित्तानं सोडू. खरं सांगू पोरांनो तुम्हाला सांगतो. आता तरी जा रे, आता तरी जा रे. वृद्धाश्रमात ठेवलेल्या बापाला आणायला आता तरी जा. बहीण सांगते आता तरी जा रे, आता तरी जा रे. बापा आणायास सांगते बहीण दुर्दैवी भावास. आठवी रे दादा बालपण आपुले. चिमणीच्या पिल्ला परी कुणी रे जपिले. जरी तुझे माझे दुखले खुपले. रात्रभर मांडीवर कुणी झोपविले. पैशासाठी बाप हिंडला किती दारोदारी रे. आता तरी जा रे बापा आणायास. आता तरी जा रे. या गोष्टीने काय होईल तर ज्ञानोबराय म्हणतात या गोष्टीने तुमची बंधनातून सुटका होईल आणि हा जन्म तुमचा वायाला जाणार नाही. म्हणून वरच्या चरणाचा विचार करून आपली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. मंडळी आपण एवढे लोक जमलात. माझे लाडके शिष्य निमोणगावचं भूषण आणि तरुणपणापासून ज्यांनी आपले भाऊ सुद्धा लेकरासारखे सांभाळलेत असे साहेबराव आंदोळे, त्यांचे बंधू नवनाथ शेठ, आणखी सगळे त्यांचे नातेवाईक, साहेबरावांच्या मातोश्री, त्यांचा एकुलता एक चिरंजीव माझा लाडका तो पण शिष्य आहे. म्हणजे नातू चेला आहे माझा. म्हणजे माझा नातू येतो जयेश आंधळे. आम्ही गेल्या 40 वर्षापासून बरोबर आहोत. मी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सबलीकरण, वृक्षारोपण, पर्यावरणाचं काम करतो गेल्या 40 वर्ष. आणि म्हणून योगेश आणि गणेश त्याच्या बहिणी आमची सोनाली या सर्वांना मी एक विनंती करणार आहे की आलेल्या सर्व नातेवाईक लोकांनी वाबळे महाराजांनी 18 पोरं पोलीस केली. ऐकताय पोरांनो? 18 पोरं पोलीस केली. त्यांची वर्षभर खानावळ भरली हे तुमच्या भिक्षेतून. मी काय देवळ्या बुवा नाही, मी देवळाला बुवा नाही. माझं एकच देऊळ आहे पंढरपूरचा पांडुरंग. माझा एकच देऊळ आहे आळंदी त्र्यंबकेश्वर. बस बाकी देवळं नको, बाबा नको, बुवा नको, महाराज नको.
तेव्हा जाताना एक 50-100 रुपयाची मदत माझ्या पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना कराल अशी मधुकर भाऊंच्या नातेवाईकांना विनंती करतोय. आग्रह नाही, म्हणजे हट्ट आहे, आग्रह आहे पण दुराग्रह नाही. पण जाताना एक 50-100 रुपयाची वैयक्तिक तुम्ही सगळे मदत करून गेलात तर एक 6 पोरं पोलीस व्हायची राहिलेत, नापास झालीत. त्यांना पण मी उमेद देतो तुमच्या जीवावर. म्हणून भाऊंच्या नातेवाईकांनी एक 100-50 रुपयाची मदत केली मला, तर एका मुलाची खानावळ मेस माझ्याकडून सुटेल अशा प्रकारची भावना व्यक्त करून आमचे सगळे गायक मंडळी, कलावंत मंडळी एवढा वेळ माझ्यासाठी उभे राहिले. यांचा सगळ्यांचा एक एक पप्पा घेतो. मला पप्पीवाला बाबाच म्हणतात बरं का. याचा मुका घ्यायला अवघडच येईल हे सोपं आहे. तेव्हा सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारची, आणि आमचा सगळ्यात म्हणजे स्पीकरवाला माझा लाडका चेला बरं का सचिन. मी माझं कीर्तन असलं का त्याला वाटतं काय करू काय नाही, काय करू काय नाही. एक नंबर वाजवलं तुम्ही स्पीकर. आणि हार्मोनियम मास्टर, कीबोर्ड, कॅशो मास्टर, कधी माझं कीर्तन असलं ना हे एकदा आणा म्हणजे मजा येते. आम्ही जातो तुम्ही कृपा पंढरीनाथ भगवान की जय. भाऊ बर काय 2 मिनिटं उठू नका, 2च मिनिटं उठू नका. महिला बसणार आहे बोला. आज या ठिकाणी आमचे चुलते कैलासवासी मधुकर दामोदर पाटील नागरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्त